आजचा प्रश्न आहे की फ्रँचायझी बिझनेसमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये काय गरज आहे डिजिटल मार्केटिंगची. आता सध्या जगामध्ये डिजिटल मार्केटिंगची व्हॅल्यू काय आहे? लावा डोकं. का सध्या ह्या स्टेजला डिजिटल मार्केटिंगच्या वरती कशाचीच व्हॅल्यू नाहीये. संदीप महेश्वरी काय म्हणतात ते पहा. जो कोई एक्स्ट्रा ऑर्डनरी प्रोडक्ट बनाने की जिसके अंदर स्किल है, उससे भी ज्यादा वैल्यू है डिजिटल मार्केटिंग वाले की. इससे ऊपर किसी की वैल्यू नहीं है. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही कितीही मोठा, कितीही चांगला, कितीही उत्तम क्वालिटीचा प्रोडक्ट बनवताल, कुठल्याही इंडस्ट्रीज असू दे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असू दे, मेडिकल इंडस्ट्री असू दे, फूड इंडस्ट्री असू दे, किंवा तुमची इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री असू दे, पण तुम्ही तो प्रोडक्ट बनवला, तो विकणार कुठं? फूड इंडस्ट्री असेल तर तो माउथ पब्लिसिटीने तेवढ्या एरियामध्ये तो वाढेल, हळूहळू जास्त एरिया कव्हर करताल. पण तुम्हाला जर स्टेट लेवलला, इंटरनॅशनल लेवलला जायचं असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. आणि डिजिटल मार्केटिंगमुळे तो प्लॅटफॉर्म तुम्हाला अगदी कमी पैशामध्ये, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तो मार्केटिंगचा आणि सेल्सचा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. आधी तुम्हाला सेल्स पर्सन, मार्केटिंग पर्सन्स हायर करावे लागत होते प्रत्येक स्टेटला, प्रत्येक राज्यामध्ये. त्यांची सॅलरी, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काउंट कराव्या लागत होत्या. त्याच्यापेक्षा निम्मी इन्व्हेस्टमेंट जरी डिजिटल मार्केटिंग मध्ये केली तरी तुम्ही तुमचा बिझनेस कमी वेळेमध्ये ग्रो करू शकता. धन्यवाद.